नमस्कार मित्रांनो, वायटी शिवांश या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण अंजनेरी पर्वतावर आलेलो आहे। या ठिकाणी हनुमानांचे जन्म झालेले आहे। हे बघा, भरपूर पर्यटक या ठिकाणी आलेले आहे। नाशिकमधील अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाणारे अत्यंत पवित्र ठिकाण आहे। अंजनी मातेने येथे तपश्चर्या केली आणि याच डोंगरावर हनुमानांचा जन्म झाला, अशी भाविकांची श्रद्धा आहे। हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असून निसर्ग सौंदर्याने, प्राचीन मंदिरे आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे। हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी हे नाशिक शहरापासून सुमारे 20 किलोमीटर आणि त्र्यंबकेश्वरपासून 6 किलोमीटर अंतरावर अंजनेरी गाव व डोंगर आहे। अंजनी माता गडावर अंजनी मातेचे मुख्य मंदिर आहे, जिथे ते बाळ हनुमानला मांडीवर घेऊन बसलेले दिसते। हनुमान तलाव डोंगरावर एक तलावाच्या पावलाच्या आकाराचे हनुमानाचे तलाव किंवा इंद्रकुंड आहे। लहानपणी हनुमानाने सूर्याला फळ समजून झेप घेतली तेव्हा येथे पाऊल ठेवून होते, अशी व्याख्या आहे। प्राचीन लेणी आणि मंदिरे अंजनेरी गावात 16 प्राचीन मंदिरे आहेत, ज्यात हिंदू आणि जैन धर्माच्या मंदिरांचा समावेश आहे। येथील मुख्य मंदिरात बाल हनुमानाची आसन मूर्ती आहे। हनुमानाचा जन्म अंजनीच्या मातेच्या पोटी येथे झाल्याने याला अंजनीपुत्र किंवा अंजनेय असे संबोधले जाते। दरवर्षी हनुमान जयंतीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो। नांदूर त्र्यंबक मार्ग अंजनेरी फाट्यावरून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे, जो निसर्गरम्य आहे। काही लोक कर्नाटकातील ऋषिकंदा हे हनुमानाचे जन्मस्थान मानतात, मात्र महाराष्ट्रात व त्र्यंबकेश्वर परिसरात अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान म्हणून दृढ श्रद्धा आहे। हे बच्चे नाही टाक ना, मग नाही खाली थांबू ना आपण। पंचतर दिवसात खाली हट्टे कोच का बॅलन्स लागला तर 7 लोक होत। जय श्री जय हनुमान जयंतीला या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी राहते। भाविक या ठिकाणी जय श्रीराम, बोल बजरंगबली अशी घोषणा देऊन सर्वांना प्रोत्साहन करतात आणि बाल हनुमानाला आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी भरपूर पर्यटक या ठिकाणी भेट देतात। या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात वानर बघण्यासाठी दिसतात, तसेच मोठ्या प्रमाणात माकडं सुद्धा या ठिकाणी असतात। त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी गेले तर आपल्या हातातील पिशवी आणि बॅग सांभाळून ठेवा। या ठिकाणी अतिशय उंच डोंगर असल्यामुळे
ज्याला चढवत हे बघा तुम्ही माकडं बघू शकता, अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. तसेच या ठिकाणी हनुमानाने सूर्याला फळ म्हणून खाण्यासाठी महाकाय असे रूप घेतले. त्यामुळे या ठिकाणी या पर्वतावर हनुमानाच्या पायाने भव्य तालाब या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी अतिशय झाडे झुडपे आहेत. तसेच अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी माकडांचे आणि वानरांचे अतिशय मोठ्या प्रमाणात वास्तव्य या ठिकाणी आहे. या ठिकाणी हनुमानाचे जन्मस्थान. या ठिकाणी अतिशय झाडांमधून जाऊन या ठिकाणी मंदिर आपल्याला हनुमानाचे बघण्यासाठी मिळते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि अतिशय प्राचीन गुफा या ठिकाणी बघण्यासाठी आपल्याला भेटते. तुम्ही हनुमानाचे भक्त असाल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. या ठिकाणी हनुमान जयंतीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जत्रा भरते. हे बघा हनुमानाचे जन्मस्थान. तीच अतिशय प्राचीन अशी गुफा. या गुफेमध्ये बाल हनुमानांचा जन्म या गुफेमध्ये झालेला आहे. तुम्ही बघू शकता अतिशय प्राचीन गुफा या ठिकाणी आहे. या ठिकाणी अतिशय साधू साधना या ठिकाणी करण्यासाठी येतात.